नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र इतिहासाची साधने या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. तर उत्तर आहे नवी दिल्ली. दुसरा प्रश्न, दृकश्राव्य साधनांमध्ये टिंबटिंब या साधनाचा समावेश होतो. तर उत्तर आहे दूरदर्शन. तिसरा प्रश्न, भौतिक साधनांमध्ये टिंबटिंबाचा समावेश होत नाही. उत्तर आहे म्हणी. ब प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. व्यक्ती विशेष. चुकीची जोडी आहे अमर शेख चित्रसंग्राहक. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. त्यामध्ये 1 नंबर प्रश्न, लिखित साधने. लिखित साधनांवरती आपल्याला टिपा लिहायच्या आहे. तर बघा, लिखित साधने हे इतिहास लेखनाचे अत्यंत विश्वसनीय असे साधन आहे. लिखित साधनात वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅजेट, कोशवाङ्मय असे छापील साहित्य आणि पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, हातीलेखन केलेले साधन यांचा समावेश होतो. या साधनातून समाज जीवनातील घडामोडी, चळवळी, सांस्कृतिक जीवन, प्रशासकीय धोरणे, सामाजिक प्रथा, समाजाची प्रगती इत्यादी सर्वांगीण बाबीचा आपल्याला अभ्यास करता येतो. आधुनिक काळात इंटरनेट हेही माहिती मिळवण्याचे महत्त्वाचे लिखित साधन उपलब्ध आहे. दुसरा आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. टिपा लिहायची आहे बघा. देशभरातील वृत्तपत्रांना जगभरातील बातम्या पुरवण्याचे काम PTI, UNI, समाचार भारती व हिंदुस्तान समाचार या संस्था करतात. जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया कडून मिळतात. PTI 1953 पासून वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना देते. 1990 च्या दशकात PTI ने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली आहे. PTI ही वृत्तसंस्था सरकारी असून या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातम्या अधिकृत आणि विश्वसनीय मानल्या जातात. म्हणूनच हा मजकूर इतिहास लेखनासाठी महत्त्वाचा व उपयुक्त असत. प्रश्न तिसरा आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामधील 1 नंबर प्रश्न, टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. उत्तर, भारत हा वैविध्याने नटलेला देश असून टपाल खात्याने हे वैविध्य आपल्या टपाल तिकिटाच्या माध्यमातून साकारलेले दिसून येते. भारत स्वतंत्र झाल्यापासून टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयीची माहिती आपणास सांगत आली आहेत. विविध नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, ऐतिहासिक घटनांचे रौप्य ते शतक महोत्सव, प्राणी, पक्षी, फुले असा निसर्ग, देशातील विविध सण, महोत्सव, महत्त्वपूर्ण संस्थांच्या स्मृती इत्यादी विषयाची तिकिटे टपाल खात्याने काढलेली आहेत. अशा रीतीने टपाल खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मौल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते. प्रश्न दुसरा आहे, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. उत्तर, दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल, माहितीपट इत्यादींना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. अशा साधनांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना
आपल्याला पुन्हा पुन्हा वाचता व ऐकता येतात. वृत्तपट व अनुभवपट यामुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो व तो इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतो. म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 9वीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.